all of you. Let's learn tense in English. Present tense, past tense, future tense. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्रजीमधील टेन्स म्हणजेच काळाविषयी अभ्यास करणार आहोत. आपण एकमेकाशी संवाद साधत असताना वेगवेगळ्या वाक्यांचा उपयोग करतो. आपण बोलत असताना घडून गेलेल्या घटनेविषयी, चालू घडामोडीविषयी किंवा भविष्यातील घटनेविषयी आपण बोलत असतो. बोलत असताना आपण कोणत्या काळात बोलायचे याविषयी विचार करीत नाही. सहजपणे सरावाने आपण बोलत असतो. नमस्कार मित्रांनो, आज आपण टेन्समध्ये पास्ट टेन्सचा अभ्यास करूयात. भूतकाळात घडलेल्या गोष्टी व घटनाकरता पास्ट टेन्सचा वापर करतात. प्रेझेंट टेन्सप्रमाणे पास्ट टेन्सचेही 4 प्रकार होतात. सिंपल पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. चला आता आपण सिंपल पास्ट टेन्सची रचना पाहूयात. सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल, शी रोट अ लेटर. निगेटिव्ह फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस डिड नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल, शी डिड नॉट राईट अ लेटर. प्रश्नार्थक फॉर्म्युला डिड प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. फॉर एक्झाम्पल, डिड शी राईट अ लेटर क्वेश्चन मार्क. निगेटिव्ह क्वेश्चन डिड प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. फॉर एक्झाम्पल, डिड शी नॉट राईट अ लेटर क्वेश्चन मार्क. सर्व प्रकारच्या कर्त्यासमोर क्रियापदाचे V2 रूप म्हणजेच रोट हे येते. यानंतर आपण पास्ट टेन्समधील पास्ट कंटिन्युअस टेन्सचा अभ्यास करूयात. फॉर्म्युला पाहूयात. सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल, शी वॉज रायटिंग अ लेटर. निगेटिव्ह फॉर्म्युला पाहूयात. सब्जेक्ट प्लस वॉज किंवा वेअर प्लस नॉट प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल, शी वॉज नॉट रायटिंग अ लेटर. प्रश्नार्थक वाक्याचा फॉर्म्युला पाहूयात. वॉज किंवा वेअर प्लस सब्जेक्ट प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. फॉर एक्झाम्पल, वॉज शी रायटिंग अ लेटर क्वेश्चन मार्क. निगेटिव्ह प्रश्नाचा फॉर्म्युला पाहूयात. वॉज किंवा वेअर प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. फॉर एक्झाम्पल, वॉज शी नॉट रायटिंग अ लेटर क्वेश्चन मार्क. पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये एकवचनी कर्त्यासमोर वॉज प्लस वर्ब ING अशी रचना होते, तर अनेकवचनी कर्त्यासमोर वेअर प्लस वर्ब ING अशी रचना होते. आता आपण पास्ट टेन्समधील पास्ट परफेक्ट टेन्सची रचना पाहूयात. फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल, दे हॅड रिटन अ लेटर. निगेटिव्ह वाक्याचा फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस हॅड प्लस नॉट प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल, दे हॅड नॉट रिटन अ लेटर. प्रश्नार्थक वाक्याचा फॉर्म्युला हॅड प्लस सब्जेक्ट प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. फॉर एक्झाम्पल, हॅड दे रिटन अ लेटर क्वेश्चन मार्क. नकारार्थी प्रश्नाचा फॉर्म्युला हॅड प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. फॉर एक्झाम्पल, हॅड दे नॉट रिटन अ लेटर क्वेश्चन मार्क. पास्ट परफेक्ट टेन्समध्ये सर्व प्रकारच्या कर्त्यासमोर हॅड प्लस V3 म्हणजेच हॅड रिटन अशी रचना करतात. आता आपण पास्ट टेन्समधील पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह म्हणजेच कंटिन्युअस टेन्सचा अभ्यास करूयात. भूतकाळातील एखादी क्रिया काही अंशी पूर्ण झाली होती व काही अंशी चालूच होती हे दर्शवण्याकरता हा काळ वापरतात. होकारार्थी वाक्याचा फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल, वी हॅड बीन रायटिंग अ लेटर. नकारार्थी वाक्याचा फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस हॅड प्लस नॉट प्लस बीन प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल, वी हॅड नॉट बीन रायटिंग अ लेटर. प्रश्नार्थक वाक्याचा फॉर्म्युला had plus subject plus been plus V4 plus object plus question mark. For example,
हॅड वी बीन रायटिंग अ लेटर क्वेश्चन मार्क. प्रश्नार्थक निगेटिव्ह फॉर्म्युला हॅड प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस बीन प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. फॉर एक्झाम्पल हॅड वी नॉट बीन रायटिंग अ लेटर क्वेश्चन मार्क. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये सर्व कर्त्यासमोर हॅड प्लस बीन प्लस व्हर्ब ING म्हणजेच V4 अशी रचना होते. आता आपण फ्युचर टेन्सचा अभ्यास करू. भविष्यकाळात घडणाऱ्या सर्व घटनांकरिता फ्युचर टेन्सचा वापर करतात. फ्युचर टेन्सचेही 4 प्रकार आहेत. सिंपल फ्युचर टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता आपण सिंपल फ्युचर टेन्सचा अभ्यास करूयात. एखादी घटना आणखी घडावयाची आहे हे सांगण्यासाठी सिंपल फ्युचर टेन्सचा वापर करतात. होकारार्थी वाक्याचा फॉर्म्युला पाहूयात. सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल द बॉय विल राईट अ लेटर. निगेटिव्ह वाक्याचा फॉर्म्युला पाहूयात. सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल प्लस नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल द बॉय विल नॉट राईट अ लेटर. प्रश्नार्थक वाक्याचा फॉर्म्युला पाहूयात. शाल किंवा विल प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. फॉर एक्झाम्पल विल द बॉय राईट अ लेटर क्वेश्चन मार्क. प्रश्नार्थक नकारार्थी वाक्याचा फॉर्म्युला पाहूयात. शाल किंवा विल प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. फॉर एक्झाम्पल विल द बॉय नॉट राईट अ लेटर क्वेश्चन मार्क. सिंपल फ्युचर टेन्समध्ये आय या प्रथम पुरुषी एकवचनी कर्त्यासमोर शाल प्लस V1 अशी रचना होते. इतर सर्व प्रकारच्या कर्त्यासमोर विल प्लस V1 अशी रचना होते. आता आपण फ्युचर टेन्समधील फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा अभ्यास करूयात. भविष्यात एखादी क्रिया चालू असेल हे सांगण्यासाठी हा काळ वापरतात. होकारार्थी वाक्याचा फॉर्म्युला पाहूयात. सब्जेक्ट प्लस शाल बी किंवा विल बी प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल यू विल बी रायटिंग अ लेटर. नकारार्थी वाक्याचा फॉर्म्युला पाहूयात. सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल प्लस नॉट प्लस बी प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल यू विल नॉट बी रायटिंग अ लेटर. प्रश्नार्थक वाक्याचा फॉर्म्युला पाहूयात. शाल किंवा विल प्लस सब्जेक्ट प्लस बी प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. फॉर एक्झाम्पल यू विल बी रायटिंग अ लेटर क्वेश्चन मार्क. प्रश्नार्थक नकारार्थी वाक्याचा फॉर्म्युला पाहूयात. शाल किंवा विल प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस बी प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. फॉर एक्झाम्पल विल यू नॉट बी रायटिंग अ लेटर क्वेश्चन मार्क. फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये आय या प्रथम पुरुषी एकवचनी कर्त्यासमोर शाल बी प्लस V4 म्हणजेच शाल बी रायटिंग अशी रचना होते. तर इतर सर्व प्रकारच्या कर्त्यासमोर विल बी प्लस V4 म्हणजेच विल बी रायटिंग अशी रचना होते. यानंतर आपण फ्युचर परफेक्ट टेन्सचा अभ्यास करूयात. भविष्यकाळात एका विशिष्ट वेळी क्रिया पूर्ण झाली असेल असे सांगण्याकरिता हा काळ वापरतात. होकारार्थी वाक्याचा फॉर्म्युला पाहूयात. सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल प्लस हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल रामा विल हॅव रिटर्न द लेटर. नकारार्थी वाक्याचा फॉर्म्युला पाहूयात. सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल प्लस नॉट प्लस हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल रामा विल नॉट हॅव रिटर्न द लेटर. प्रश्नार्थक वाक्याचा फॉर्म्युला पाहूयात. शाल किंवा विल प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. फॉर एक्झाम्पल विल रामा हॅव रिटर्न द लेटर क्वेश्चन मार्क. प्रश्नार्थक नकारार्थी वाक्याचा फॉर्म्युला पाहूयात. शाल किंवा विल प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. फॉर एक्झाम्पल विल रामा नॉट हॅव रिटर्न द लेटर क्वेश्चन मार्क. फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये आय या एकवचनी प्रथम पुरुषी कर्त्यासमोर शल प्लस हॅव प्लस V3 म्हणजेच
शल हॅव रिटन ची रचना करतात, तर इतर सर्व कर्त्यासमोर विल हॅव प्लस V3 म्हणजेच विल हॅव रिटन अशी रचना करतात. आता आपण फ्युचर परफेक्ट प्रोग्रेसिव्ह म्हणजेच कंटिन्युअस टेन्सचा अभ्यास करूयात. भविष्यकाळात दीर्घकाळ चालू असलेली क्रिया भविष्यकाळातच विशिष्ट वेळीही चालूच राहील हे दाखवण्यासाठी हा काळ वापरतात. होकारार्थी वाक्याचा फॉर्म्युला पाहूयात. सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल प्लस हॅव प्लस बीन प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल, वी विल हॅव बीन रायटिंग अ लेटर. नकारार्थी वाक्याचा फॉर्म्युला पाहूयात. सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल प्लस नॉट प्लस हॅव बीन प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल, वी विल नॉट हॅव बीन रायटिंग अ लेटर. प्रश्नार्थक वाक्याचा फॉर्म्युला पाहूयात. शाल किंवा विल प्लस सब्जेक्ट प्लस हॅव बीन प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. फॉर एक्झाम्पल, विल वी हॅव बीन रायटिंग अ लेटर क्वेश्चन मार्क. प्रश्नार्थक नकारार्थी वाक्याचा फॉर्म्युला पाहूयात. शल किंवा विल प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस हॅव बीन प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. फॉर एक्झाम्पल, विल वी नॉट हॅव बीन रायटिंग अ लेटर क्वेश्चन मार्क. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आय या प्रथम पुरुषी एकवचनी कर्त्यासमोर शल प्लस हॅव बीन प्लस V4 म्हणजेच शल हॅव बीन रायटिंग अशी रचना होते, तर इतर सर्व प्रकारच्या कर्त्यासमोर विल प्लस हॅव बीन प्लस V4 म्हणजेच विल हॅव बीन रायटिंग अशी रचना होते. धन्यवाद. आपणास हा व्हिडिओ आवडल्यास कृपया लाईक व सबस्क्राईब करा.